नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्या। तुतारी घेऊन नगर दक्षिण मतदारसंघात लढा, अमोल कोल्हेंचं निलेश लंकेंना आवाहन। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लंकेंनी आमच्या सोबत यावं, कोल्हेंची निलेश लंकेंना शरद पवारांसोबत येण्याची ऑफर। अमोल कोल्हे निलेश लंकेंना मदत करत आहेत। लंके विचाराला पक्के, पण ते येतील का हे आज सांगता येणार नाही। निलेश लंकेंच्या प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। लोकसभेसाठी इच्छुक पण वरिष्ठ निर्णय घेतील, भागवत कराडांकडनं लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त। तर संभाजीनगरमध्ये एमआय निवडून येणार नाही असंही कराडांचं वक्तव्य। संभाजीनगरची जागा शिवसेनेची, ती जागा आम्हीच लढणार। अमित शहांची भेट घेतल्यानंतर संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया। संभाजीनगरची जागा लढवण्यावर आम्ही ठाम असल्याचंही वक्तव्य। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचे मोठ्या प्रमाणात प्रचार रथ, गावागावात जाणार प्रचार रथ। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार आज बारामतीच्या ग्रामीण दौऱ्यावर, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू, अनेक कार्यक्रमांना उपस्थिती। बारामती आणि शिरूर लोकसभेसाठी ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज पुण्यात बारामतीसाठी, तर 10 मार्चला शिरूर लोकसभेसाठी बैठक। पुण्याच्या वेल्हा तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवारांनी नसरापुरातील प्रसिद्ध बनेश्वर महादेवाचं घेतलं दर्शन। महादेवाच्या दर्शनाच्या वेळेला विधिवत केली पूजा। दौऱ्यामध्ये नागरिकांच्या भेटीगाठीही सुरू। हिंगोली लोकसभेसाठी काँग्रेसकडनं सचिन नाईक इच्छुक, काँग्रेसला जागा सोडण्याची शिष्टमंडळाची मागणी, एक शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना। महाविकास आघाडीमध्ये शिर्डी लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच, शिर्डीची जागा आम्हीच लढणार, ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार भाऊसाहेब वागचौर यांचा दावा। तर काँग्रेसकडूनही तयारी सुरू असल्याची चर्चा। वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करणारी विदर्भवादी संघटना लोकसभेच्या मैदानात उतरणार, विदर्भातील 10 जागांवर निवडणूक लढवणार। मवियामध्ये मावळ लोकसभेचा तिढा वाढणार, ठाकरे गटाकडनं पिंपरीचे माजी महापौर संजोग वाघेरे यांच्या नावाची घोषणा। तर काँग्रेसचाही जागेवरती दावा, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम चर्चेसाठी दिल्लीला गेल्याची माहिती। मावळमध्ये ठाकरे गटाचाच खासदार निवडून येणार, ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरेंचा विश्वास। तर महायुतीमध्ये कुणीही उभा राहिला तरी काही फरक पडणार नाही असंही वाघेरेंचं मत। बीड लोकसभेची जागा भटक्या विमुक्त जमातीसाठी सोडा, शरद पवार गटाचे नेते रविकांत राठोड यांची मागणी। मिनल खादगावकरांनी अमित शहांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण। नांदेड लोकसभेसाठी मिनल खादगावकर इच्छुक, अशोक चव्हाणांच्या कार्यकर्त्यांनीही पक्ष निरीक्षकांना मिनल खादगावकरांचं नाव सुचवल्याची चर्चा। वर्ध्यात भाजप लोकसभा प्रचार कार्यालयातनं होणार भाजप निवडणुकीचं संचलन, प्रवासी कार्यकर्त्यांची निवासाची सोयही राहणार। लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या कामकाज तिथून चालणार। गडचिरोलीमध्ये अजित पवार गटाकडनं युवा संवाद वेध भविष्याचा कार्यक्रमाचं आयोजन, मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची उपस्थिती, शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश। मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांचा पाणी प्रश्न पेटला, मंगळवेढा उपसा सिंचन योजना मार्गी न लागल्यानं गावकरी संतप्त। आजच्या पाणी परिषदेत मतदानावरती बहिष्कार आणि कर्नाटकला जाण्याचा ठराव। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला आकर्षक सजावट, जाहीर सभेआधी अमित शहा शिवरायांना अभिवादन करणार। परभणीमध्ये भाजप खासदार प्रताप चिखलीकरांना मराठा आंदोलकांकडनं घेराव, जरांगे पाटलांवर नेमलेली चौकशी समिती रद्द करण्याची मागणी, आंदोलकांकडनं जोरदार घोषणाबाजी। मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात सकल मराठा समाज एकत्र, कोथरूडच्या चौकात एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी। माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातनं जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ 2 उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार। माढ्यातील सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय। समृद्धी महामार्गावरील वाशिमच्या कारंजा टोल प्लाझावरच्या कामगारांचं वेतन 3 महिन्यांपासून थकलेलं, आज काम बंद आंदोलन, तर आंदोलनाला मनसेचा पाठिंबा। विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाचे श्रीरामपूर प्रांत कार्यालयावरती आंदोलन, विशेष मोहीम राबवून रेशन कार्ड आणि जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्याची मागणी। कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा आजपासून राज्यव्यापी संप सुरू, पगारवाढीसह सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्याची मागणी। गडचिरोलीमध्ये महावितरण, महानिर्मिती, महापारेषणमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावरती, वीज पुरवठ्यावरती परिणाम होण्याची शक्यता।
अमरावतीमध्ये महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील शेकडो कंत्राटी कामगार संपावर. कंत्राटी कामगारांना सरकारी सेवेत सामावून घेण्याची मागणी. वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर ठिय्या. रत्नागिरीच्या चिपळूण नगर परिषदेसमोर युवा काँग्रेसकडून थाळी आंदोलन. स्वच्छ पाण्यासाठी युवक काँग्रेस आक्रमक. मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे कर्मचाऱ्यांचं नुकसान. पीडित कर्मचाऱ्याला न्याय द्यावा. कर्मचाऱ्यांचं कंपनी विरोधात आंदोलन. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाना पाटेकर सरकारवरती संतापले. आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणतं करायचं हे ठरवा. संतप्त नाना पाटेकर यांचं शेतकऱ्यांना आवाहन. वर्ध्याच्या कारंजामधील बिहाडी गावामध्ये दुधाला योग्य दर मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन. रस्त्यावरती दूध ओतून निषेध. बीडमधल्या परळीमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेमध्ये पैसे काढायला मोठी गर्दी. गेल्या अनेक दिवसांपासून ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखा बंद असल्यानं मोठी गर्दी, तर ठेवीदारांची गर्दी झाल्यानं काही काळासाठी गोंधळाची स्थिती. रत्नागिरीमध्ये थकबाकीची रक्कम न भरणाऱ्या 50 मालमत्ता सील. कर वसुलीसाठी रत्नागिरी नगर परिषदेची कठोर कारवाई. नाशिकच्या येवला तालुक्यातल्या 45 गावांची तहान भागवायला 35 टँकरचा वापर. यंदा कमी पावसामुळे भीषण पाणी टंचाई. भंडारा जिल्ह्यातल्या जलसाठा निम्म्यावर. मार्च महिन्यातच तलावातील पाणी पातळी खालावली. उन्हाळ्यात संभाव्य पाणी टंचाईची शक्यता. इगतपुरीच्या घोरपडेवाडीमध्ये प्रस्तावित कडवा धरणाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम. प्रांत, तहसीलदार, अधिकारी आणि शेतकरी यांच्यातील बैठक निष्फळ. जमिनीच्या मोबदल्यात जमीन देण्याचे ठरले असूनही तसे न झाल्यानं विरोध. धुळ्याच्या शिरपूरमधल्या करवंद नाका परिसरामध्ये बाजारपेठांचं अतिक्रमण. अतिक्रमित बाजार उठवण्यासाठी नगर परिषदेनं चक्क अग्निशमन बंबातनं रस्त्यावर ओतलं पाणी. वाशिममधील कृषी विभागाचा सेंद्रिय रथ मुंबईच्या दिशेनं. काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रथाला हिरवा झेंडा. मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात सेंद्रिय उत्पादनांची विक्री स्टॉल उभारले जाणार. उच्च शिक्षित महिला शेतकरी पूजा अजय ढोक यांना जिजामाता कृषी पुरस्कार जाहीर. महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी हा पुरस्कारही जाहीर.